सर्वांना जय भीम. मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो आज बहुजन संघटनेच्या युट्यूब आणि फेसबुक चॅनलवर. मित्रांनो, काल 15 तारीख महाकवी वामनदादा कर्डक यांचा स्मृती दिवस आणि या दिवसाच्या निमित्ताने मी आज अंबेजोगाई येथील ॲडव्होकेट संदीप थोरात आणि ॲडव्होकेट श्याम तांगडे यांची एक महत्वाची मुलाखत घेणार आहे. खरं तर ही मुलाखत अनेक कारणांनी महत्वाची आहे. त्याचं कारण असं आहे की महाकवी वामनदादा कर्डक यांचं जे स्मृतीस्थळ आहे, स्मारक आहे, एक स्तंभाच्या रूपात त्यांनी वामनदादाच्या अस्थि जपून ठेवून त्या ठिकाणी त्यावर एक प्रेरणास्तंभ बांधलेला आहे. आणि या प्रेरणास्तंभाच्या निमित्ताने आज आपण या प्रेरणास्तंभाकडून ते काय प्रेरणा देऊ इच्छितात लोकांना आणि त्यातून आपण काय प्रेरणा घेतली पाहिजे हा सगळा विषय या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न या मुलाखतीतून करणार आहे. मी स्वागत करतो सर्वप्रथम ॲडव्होकेट संदीप थोरात आणि ॲडव्होकेट श्याम तांगडे यांचं. दोघांनाही माझा जय भीम. जय भीम, जय भीम, जय भीम. मी तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो की मी वादळ वारा, मी वादळ वारा, हो मी वादळ वारा, मी वादळ वारा, मी तथागताची वाणी, मी ज्योतिबांची गाणी, मी तथागताची वाणी, मी ज्योतिबांची गाणी, मी क्रांतीचा नारा नारा, मी क्रांतीचा नारा, मी क्रांतीचा नारा नारा, मी क्रांतीचा नारा, मी वादळ वारा, मी वादळ वारा, हो मी वादळ वारा, मी वादळ वारा, मी भीमयुगाचा बेटा, मी भीमयुगाचा रेटा, मी भीमयुगाचा बेटा, मी भीमयुगाचा रेटा, विषमतेला थारा तिथे जातो माझा मारा, विषमतेला थारा जिथे जातो माझा मारा, मी वादळ वारा, मी वादळ वारा, हो मी वादळ वारा, मी वादळ वारा, मी वामनवाणी गातो, मी वामनवाणी. सर, आताच मी सगळ्यांना हा व्हिडिओ दाखवला की ज्या व्हिडिओच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्ही जे प्रेरणास्तंभ त्या ठिकाणी बांधलेला आहे वामनदादांच्या प्रेरणा घेऊन, तर सगळ्यात पहिले मी ॲडव्होकेट थोरात त्यांच्याकडून जाणून घेऊ इच्छितो की या प्रेरणास्तंभाबद्दल आपण थोडीशी माहिती द्यावी. लोककवी वामनदादा कर्डक यांचं जन्मशताब्दी वर्ष हे 2022 हे होतं. आणि मग त्या वर्षामध्ये दादांच्या स्मृती अंबाजोगाईमध्ये कायमस्वरूपी जपल्या जाव्या अशा प्रकारचा विचार करून संघर्ष भूमीवर एक स्तंभ निर्माण करण्याचं ठरविण्यात आलं. मी काही काळ गंगाखेड येथे राहिल्याने गंगाखेड येथील विलासजी जंगले साहेब आणि त्यांचे सहकारी असलेले डॉक्टर देवदास वावळे यांच्याकडे वामनदादा कर्डक यांच्या अस्थी आहेत याची मला माहिती होती. आणि आम्ही त्यांना विनंती केली की दादांच्या अस्थी जर तुम्ही आम्हाला दिल्या तर या ठिकाणी आम्ही दादांच्या स्मृती प्रित्यार्थ एक स्तंभ निर्माण करण्याची आमची इच्छा आहे. आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आम्हाला गंगाखेडला बोलवलं. मी आणि माझे सहकारी असलेले गुलाबरावजी गायकवाड दादा आम्ही गंगाखेड या ठिकाणी गेलो. आणि तेथील जे काही कार्यकर्ते होते, विलासरावजी जंगले, देविदास वावळे, त्याचबरोबर भगवानराव गायकवाड, दुर्गानंद वाळवंटे, रावसाहेब मस्के, सिद्धार्थ कांबळे, ही सगळी मंडळी आम्ही देविदास वावळे यांच्या इथे गेलो आणि त्यांनी ती अस्थी आमच्याकडं सुपूर्द केली. ती आम्ही या ठिकाणी अंबाजोगाई येथे आणून त्यावर 2022लाच एक स्तंभ या ठिकाणी निर्माण केला. हा स्तंभ निर्माण करत असताना या स्तंभाचं पूर्ण जे काही डिझाईन आहे ते डॉक्टर बबन म्हस्के यांनी ते डिझाईन तयार केलेलं आहे. आणि ते बांधकाम देखील त्यांनी स्वतःच्या पुढाकाराने त्या ठिकाणी ते करून घेतलेलं आहे. ते बौद्ध चैत्य ची झलक असलेला अशा प्रकारचा तो स्तंभ त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. आणि त्या स्तंभावर समोरच्या बाजूने दादांचा जीवन परिचय कोरण्यात आलेला आहे. त्याचबरोबर फरशीवर दादांची प्रतिमा देखील
कोरण्यात आलेली आहे. आणि डाव्या बाजूच्या फरशीवर दादांनी ज्या काही गझल लिहिलेल्या आहेत त्या गझलचे ध्रुवपद त्या ठिकाणी कोरण्यात आलेले आहेत. आणि उजव्या बाजूला दादांची जी काही प्रसिद्ध गाणी आहेत त्या गाण्यातल्या सुरुवातीच्या 2 ओळी ध्रुवपद त्या ठिकाणी कोरण्यात आलेले आहेत. आणि हे जे स्मारक निर्माण झालं हे स्मारक यासाठी कुठल्याही प्रकारचा लोक म्हणजे पावती पुस्तकं छापली गेली नाही किंवा कुठल्याही प्रकारची घरोघर जाऊन वर्गणी जमा करण्यात आली नाही. तर संघर्ष भूमीवर जे लोक नियमित जमतात त्या लोकांच्या स्वाभिमान निधी मधूनच हे स्मारक उभा राहिलेलं आहे. आणि त्यात प्रामुख्याने प्रस्थापित राजकीय पक्षामध्ये काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाचाही आर्थिक सहभाग नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेली आणि वामनदादावर प्रेम करणारी जी लोक आहेत त्यांच्याच पुढाकारातून हे स्मारक, त्यांच्या आर्थिक स्वाभिमान निधीतून हे स्मारक त्या ठिकाणी उभा राहिलेलं आहे. आणि या स्मारकामध्ये दादांच्या अस्थी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आणि म्हणून या स्तंभाला आम्ही प्रामुख्याने की वामनदादा कर्डक प्रेरणा स्तंभ असं त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. या स्तंभाचं जे उद्घाटन आहे ते शौर्य दिनाच्या निमित्ताने, विजय दिनाच्या निमित्ताने 1 जानेवारी 2023 ला करण्यात आलं. आणि ते देखील अतिशय अभिनव पद्धतीने करण्यात आलं. ते कोणत्याही एका व्यक्तीच्या हस्ते ते उद्घाटन झालेलं नाही. तर या उद्घाटन प्रसंगी विलासरावजी जंगले, भगवान गायकवाड, देवीदासजी वावळे यांची उपस्थिती होती. आणि त्याचबरोबर जे लोक उपस्थित होते त्या स्मारकावर जो काही कपडा होता त्या कपड्याला 2 रिबीन बांधण्यात आल्या. उपस्थित असलेल्या महिलांच्या हातामध्ये 1 रिबीन आणि उपस्थित असलेल्या पुरुषांच्या आणि बालकांच्या हातामध्ये 1 रिबीन देण्यात आली. आणि उद्धरली कोटी कोळे भीमा तुझ्या जन्मामुळे हे दादांचं जे काही गीत आहे या गीतांचं सामूहिक गायन करून उपस्थित असलेल्या सर्वांनी त्या गीताचं सामूहिक गायन करून या प्रेरणा स्तंभाचं उद्घाटन केलेलं आहे. या प्रेरणा स्तंभाच्या उद्घाटनानंतर गेली 2-3 वर्ष सातत्याने दादांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि दादांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने कलावंत या ठिकाणी जमतात आणि उत्स्फूर्तपणे त्या दादांच्या गीतांचं त्या ठिकाणी सादरीकरण करत असतात. हा जो काही हा स्तंभ दादांचा अस्थियुक्त असल्यामुळं लोकांची त्याबद्दल आस्था आहे. आणि दादा वारंवार अंबाजोगाईला येऊन गेल्यामुळे दादांविषयीचे प्रेम करणारे, दादाविषयी आस्था असणारे अनेक लोक या ठिकाणी आहेत. आणि बाहेरून येणारे संघर्ष भूमीला भेट देतात तेव्हा ते हा स्तंभ बघण्यासाठी आवर्जून येत असतात. या उद्घाटन सोहळा फेसबुक लाईव्ह देखील त्यावेळेस करण्यात आलेला होता. खूप महत्वाची माहिती तुम्ही या निमित्ताने दिलेली आहे सर. खरं तर ही एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं तुम्ही वामनदादा कर्डक यांचं हे जे स्मृतीस्थळ आहे ज्याला तुम्ही महाकवी वामनदादा कर्डक प्रेरणास्तंभ म्हणताय, तर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं वामनदादा सहज लोकांमध्ये वावरायचे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं लोकमानस लोकांसमोर आपल्या गीतातून मांडला, तर खऱ्या अर्थानं आपण त्याला जपून महाकवी वामनदादा कर्डकांना शोभेल, त्यांच्या चरित्र आणि चारित्र्याला शोभेल अशा पद्धतीनं आपण हे उद्घाटन केलं. ही खरोखर एक ऐतिहासिक बाब म्हणावी लागेल असं मला या ठिकाणी नोंदवायचं आहे. ऍडव्होकेट श्याम तांगडे आपल्यासोबत आहेत. तांगडे सर, महाकवी वामनदादा कर्डक यांची जे काही अस्थी असतील या ठिकाणी आणून संघर्ष भूमीला आणून त्या ठिकाणी त्यांचा स्तंभ तयार करावा असं तुम्हाला का वाटलं? मूलतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही एक फार मोठी म्हणजे नाविन्यपूर्ण चळवळ या देशामध्ये झालेली आहे, जगामध्ये तिचं म्हणजे प्रसारण झालेलं आहे. आणि जागतिक कीर्तीचा ज्ञानवान माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना अमेरिकेनं गौरवलं हे ज्ञानाचं प्रतीक आहे, असे प्रज्ञा संपन्न असलेलं जे व्यक्तिमत्व आहे त्यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण वैचारिक प्रज्ञेतून जी चळवळ उभी राहिली ती चळवळ
लोक चळवळ उभी राहिलेली आहे. आणि ती लोक चळवळ लक्षात घेता या लोक चळवळीचे जे आधारस्तंभ आहेत हे लोक आहेत. बाबासाहेबांच्या चळवळीचे आधार लोक आहेत आणि ते लोकाभिमुख करण्याचं जे काम आहे त्यांनी घेतलेल्या 1920 ते 1956 ह्या ज्या लोक परिषदा आहेत, जनपरिषदा आहेत, लोकांच्या परिषदा घेतलेल्या आहेत, त्या परिषदेमधून आपला जो संदेश आहे उच्च दर्जाचा संदेश, वैचारिक संदेश, तो संदेश आपल्या भाषणातून लोकांपर्यंत पोहोचवला साध्या सोप्या भाषेमध्ये. आणि साध्या सोप्या भाषेमध्ये लोकांपर्यंत बाबासाहेबांनी तो संदेश पोहोचवला आणि त्या संदेशाला पुन्हा लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी जे काही घरोघर घेऊन जाण्यासाठी जे गायक होते त्या गायकाच्या माध्यमातून ती जी चळवळ आहे बाबासाहेबांची, लोकांची जी चळवळ आहे ती लोकांपर्यंत पोहोचली आणि घरोघर पोहोचवली. त्यामध्ये वामनदादा कर्डक यांचा म्हणजे अग्रणी वाटा आहे. आणि त्याचं एक प्रतीक लोक चळवळीचं योगदान असलेलं जे काही प्रचंड योगदान असलेलं जे काही बाबासाहेबांनी आयोजित केलेल्या परिषदा आणि त्या परिषदामध्ये दिलेला संदेश घरोघर पोहोचवणं आणि गायनाच्या माध्यमातून पोहोचवणं आणि त्या संदेशाला सर्वसामान्य अडाणी लोक गुणगुणणं म्हणजे गाण्याच्या रूपात गुणगुणत तो संदेश स्वीकारणं आणि त्या संदेशाच्या अनुषंगानं आपलं वर्तन करणं ही अशी जी काही क्रांती प्रक्रिया गतिमान झाली त्यामध्ये वामनदादा कर्डकांचा सिंहाचा वाटा आहे. एक गोष्ट आता वामनदादांचं आणि आंबेजोगाईचं जे नातं आहे हे नातं जसं वामनदादा जिथं जिथं जात तिथं तिथं त्यांची टीम तयार करत, तामझाम कसल्या प्रकारचा नसतो. आज जे काही गायन क्षेत्रामध्ये जे काही महागडं जे काही इन्स्ट्रुमेंटचा उपयोग करून त्याचे जे काही प्रदर्शन केलं जातं तसं वामनदादाची जी काही कला आहे ती कला त्यांनी ज्या ठिकाणी जातील तिथं आपली टीम बनवून ते म्हणजे जे काही संदेश आहे गायनाच्या माध्यमातून लोकाभिमुख करायचे. आणि आंबेजोगाईला ते 1976 च्या म्हणजे अंतिम डिसेंबर जानेवारी म्हणजे 76 डिसेंबर ते जानेवारी 77 या काळामध्ये आंबेजोगाईला आले होते. त्यावेळेस मी नुकताच म्हणजे 1976ला आंबेजोगाईला पहिल्यांदाच आलो होतो आणि नोकरीला होतो. तर त्यावेळेस वामनदादा या ठिकाणी आले आणि मग ते या ठिकाणी जी चळवळ चालवायचे जे काही कार्यकर्ते होते दलित युवक आघाडीचे माधव मोरे, तर माधव मोरेंच्या घरी ते आले होते आणि मग त्यांचा कार्यक्रम आम्ही म्हणजे त्यांच्याच कॉलेजमध्ये मोरे सरांच्या कॉलेजमध्ये पहिल्यांदा आयोजित केला. आणि मग त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे कसल्याही प्रकारचं म्हणजे हे नाही म्हणजे लोकलचीच टीम त्यांनी बनवली आणि मग त्यांनी लोकलचीच गाणे म्हणजे लोकलचे अनुभव लक्षात घेऊन ते गाणे रचले आणि या ठिकाणी कार्यक्रम टीम आहे त्यांची जी चाहता वर्ग आंबेजोगाईमध्ये निर्माण झाला त्यांची जी काही प्रेरणा घेऊन आंबेजोगाईमध्ये तयार झाले. त्यामध्ये म्हणजे नाव घेण्यासारखं जे आहे ते एक देवदास सोनवणे हे त्यांचे म्हणजे त्यांचे अनुयायी गायक अनुयायी हे नाव घेण्यासारखे आहेत. असे अनेक कलावंत आंबेजोगाई शहरामध्ये तयार झालेले आहेत. आणि मग त्यांचं जे काही पायी फिरणं आंबेजोगाई मधलं जे घरोघर जाणं वामनदादाचं म्हणजे त्यांची जे काही पावलं प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचणं हे जे काही म्हणजे ही आंबेजोगाईला जी त्यांची जी काही देणगी आहे त्यांच्या वास्तव्याची जी देणगी आहे ती देणगी कायम स्मरणात राहावी म्हणून या ठिकाणी वामनदादाचं स्मारक असावं असं आम्हाला वाटलं. आणि या स्मारकामध्ये जे काही म्हणजे त्या पुढाकाराची भूमिका आमचे ऍडव्होकेट संदीप थोरात यांनी घेतली आणि त्यांना म्हणजे त्याला मूर्त स्वरूप आणलं. आता ह्याचे जे काही नाविन्यपूर्ण तुम्हाला जे काही उद्घाटन सोहळा तुम्हाला नाविन्यपूर्ण वाटतो कारण ते कोणीही उद्घाटक नाही, कुणाचाही पैसा म्हणजे अपील केलं नाही की पैसे द्या आम्हाला हे स्मारक उभारायचं आहे. या संघर्ष भूमीच्या कंपाऊंड मध्ये जे प्रवेश करतील मध्ये येतील त्यांनी त्यांच्याच दारातून हा जो काही स्तंभ उभा राहिलेला आहे
आणि त्याचं उद्घाटन देखील लोकांनी केलेलं आहे. कारण बाबासाहेबांची चळवळ जी आहे ती लोक चळवळ आहे आणि तिचे जे कस्टोडियन आहेत ते लोक आहेत. म्हणून ते प्रत्येक जे काही संघर्ष भूमीवर जे काही वास्तू उभी राहते, हे जे स्मारक उभे राहिलेले आहेत, प्रत्येक स्मारकाचं उद्घाटन हे लोकांच्या हस्ते केलेलं आहे. म्हणजे आपण जी काही प्रेरणा घेतलेली आहे, आम्ही भारताचे लोक, यातून ही प्रेरणा घेऊन लोक चळवळीचा म्हणजे हे देणे असे देऊन अशा प्रकारचं म्हणजे हा म्हणजे स्तंभ स्मारक उभा केलेला आहे. आणि वामनदादाची या म्हणजे कायमस्वरूपी ही आंबेजोगाईच्या इतिहासामध्ये कायमस्वरूपी त्यांची आठवण राहावी म्हणून हे स्मारक आम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे. खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना ते जे समर्पित केलं होतं ते भारतीय लोकांना समर्पित केलं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी भारतीय संविधानाची सुरुवातच मुळात वी द पीपल ऑफ इंडिया केली. या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या प्रास्ताविकेचा खऱ्या अर्थानं जो प्रॅक्टिकल जो अनुभव आहे तो खऱ्या अर्थानं मला आंबेजोगाई या तुमच्या संघर्ष भूमीच्या निमित्ताने आणि या एकूण तुम्ही जे काही काम करत आहात त्या कामाच्या निमित्ताने मला जाणवतो. मला सांगताना अतिशय आनंद होईल. ऍडव्होकेट थोरात साहेब, तुम्ही आता 22 प्रतिज्ञा ह्या पाली भाषेत तुम्ही त्याचा एक स्तंभ बांधून त्याचा एक फलक त्या ठिकाणी लावला, त्याबद्दल थोडीशी माहिती आता या निमित्ताने आपण द्यावी, अगदी थोडक्यात. तुझं 22 प्रतिज्ञेचा स्तंभ संघर्ष भूमीवर निर्माण करण्यात आलेला आहे. त्याला एक ऐतिहासिक अशा प्रकारचं कारण आहे की प्रत्येक वर्षी जे आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन जेव्हा येतो त्यावेळे एक चर्चा सातत्याने होते की धम्मचक्र प्रवर्तन दिन हा म्हणजे अशोका विजयादशमीच्या दिवशी साजरा करायचा की 14 ऑक्टोबर या दिवशी साजरा करायचा, अशा प्रकारची एक चर्चा सातत्याने ही त्यावेळेला येत असते. आणि त्यातला जो म्हणजे साजरीकरणाचा जो भाग आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मक्रांती केली ती अशोका विजयादशमीच्या दिवशी केलेली असल्यामुळे त्या दिवशी तो दिवस साजरा करणं ऐतिहासिक दृष्ट्या उचित देखील आहे. परंतु मग नंतर जो प्रश्न निर्माण होतो की 14 ऑक्टोबरचं काय, तर या प्रश्नाला उत्तर मिळावं यासाठी की आधी लक्षात असं आलं की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या धम्म जो दिला तो धम्म इसवी सन पूर्वचा आहे, त्यामुळे तो त्या तिथीप्रमाणे करण्याला काही हरकत नाही. परंतु ज्या 22 प्रतिज्ञा बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्या त्या अतिशय आधुनिक काळातल्या आणि त्या त्यांनी 14 ऑक्टोबरला दिल्या, म्हणून 14 ऑक्टोबर हा 22 प्रतिज्ञा दिन म्हणून साजरा व्हावा यासाठी तो 22 प्रतिज्ञेचा स्तंभ त्या ठिकाणी उभारण्यात आला. परंतु त्या स्तंभाला तथागत भगवान बुद्ध, सम्राट अशोक यांच्या तत्वज्ञानाचा देखील त्याला आधार असावा म्हणून तो स्तंभ प्रामुख्याने की 22 फूट उंचीचा तो स्तंभ आहे आणि तो धम्मलिपीमध्ये तो निर्माण करण्यात आलेला आहे. शिवाय त्या मराठीमध्ये देखील त्या 22 प्रतिज्ञा कोरण्यात आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे तो स्तंभ त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. पाली भाषेमध्ये आणि धम्मलिपीमध्ये असलेला अशा प्रकारचा हा स्तंभ म्हणजे पहिल्यांदाच अशा प्रकारचा स्तंभ उभा राहिला आहे. एका भाषेमध्ये काही ठिकाणी स्तंभ आहे, प्रामुख्याने हिंदीमध्ये आहे काही ठिकाणी आणि काही ठिकाणी मराठीमध्ये आहे, परंतु धम्मलिपीमध्ये असलेला आणि पाली भाषेत असलेला हा पहिलाच अशा प्रकारचा स्तंभ आहे. आणि त्याचं उद्घाटन देखील 14 ऑक्टोबर या दिवशीच करण्यात आलं आणि ते उद्घाटन त्याही स्तंभाचं जे उद्घाटन आणि त्याचं जे लोकार्पण आहे ते उपस्थित लोकांच्या हस्तेच करण्यात आलं. आणि तो संघर्ष भूमीवर या वर्षीपासून 14 ऑक्टोबर हा 22 प्रतिज्ञा दिन ते उद्घाटन करून तसा साजरा करण्याचं नियोजन करण्यात आलं आणि ते साजरे करण्याला सुरुवात करण्यात आली. आणि इथल्या कार्यकर्त्यांनी आपल्या परीने हे जे द्वंद्व निर्माण होतं त्याला उत्तर देण्याचं काम केलेलं आहे की ज्यांना वाटतं की 14 ऑक्टोबरला आपण काहीतरी करावं तर त्या दिवशी 22 प्रतिज्ञा दिन साजरा करता येईल अशा प्रकारचे कृतीशील संदेशच्या निमित्ताने आम्ही दिलेला आहे. नाही, खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला नवीन नवीन पर्याय दिलेले आहेत आणि हा सुद्धा एक चांगला पर्याय या निमित्ताने आंबेजोगाईकरांनी आम्हाला दिलेला आहे. तुमच्या कार्याच्या रूपाने तो आलेला आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आंबेजोगाई तसंही महाराष्ट्रामध्ये एक क्रांती केंद्र म्हणून ओळखल्या जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांती ज्या काही
ठिकाणं आपण मानतो त्या ठिकाणी अंबेजोगाईमध्ये महाराष्ट्रामधलं मातंग आणि बौद्ध यांच्या एकतेचं जर केंद्र कोणतं असेल तर ते अंबेजोगाई म्हणून नक्कीच ओळखलं जातं. हे सर्वश्रुत आहे. ज्यांना माहित नसेल त्यांनी सुद्धा अंबेजोगाईच्या या इतिहासाचा पाढा नक्कीच लक्षात घेतला पाहिजे. असो, आपण त्या विषयावर कधीतरी आपण चर्चा करूया. या निमित्ताने वामनदादाची एखादी तुमच्या या स्तंभावरची आणखीन एखादी आठवण मी या ठिकाणी शेअर करतो. आमचा वाटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठाना आमचा वाटा कुठं आहे हो. घाम शेतात आमचा गळ, घाम शेतात आमचा गळ, चोर आईतच घेऊन पळ. घाम शेतात आमचा गळ, चोर आईतच घेऊन पळ. धन चोराचाही पळण्याचा फाटा कुठं आहे हो, धन चोराचाही पळण्याचा फाटा कुठं आहे हो. सांगा धनाचा साठाना आमचा वाटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठाना आमचा वाटा कुठं आहे हो. न्याय वेशीला टांगा सदा, न्याय वेशीला टांगा सदा, माल त्याचा की आमचा वदा. न्याय वेशीला टांगा सदा, माल त्याचा की आमचा वदा. करा निवाडा अनातराजू काटा कुठं आहे हो, करा निवाडा अनातराजू काटा कुठं आहे हो. सांगा धनाचा साठाना आमचा वाटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठाना आमचा वाटा कुठं आहे हो. लोणी सार तिकडं पळ, लोणी सार तिकडं पळ, इथं भुकेना जीव हा जळ. लोणी सार तिकडं पळ, इथं भुकेना जीव हा जळ. दुकानवाले दादा. महाकवी वामनदादा कर्डक यांनी जी गीतं लिहिली, या गीतांचे साधारण विषय जे आहेत ते संपूर्ण आंबेडकरी चळवळ व्यापणारे आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे की महाकवी वामनदादा कर्डकांनी जे जे काही गीतं लिहिले ते सामाजिक असतील, राजकीय असतील, आर्थिक असतील, म्हणजे हे तर आर्थिक संबंधानं वाटा मागणारं गीत आहे. तर असे जे काही गीतं लिहिले त्या गीतांबद्दल किंवा त्यांनी घेतलेले जे काही परामर्श आहे वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल, त्याबद्दल तुमचं काय आकलन आहे, थोडंसं त्याबद्दल आपण बोलावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही इतिहास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीचा इतिहास जो रचलेला आहे त्या इतिहासाचं सोप्या भाषेमध्ये लोकांना कळेल, समजेल अशा भाषेमध्ये जे ते सर्व जे काही बाबासाहेबांचं क्रांती विज्ञान आहे, टोटल समग्र म्हणजे क्रांती विज्ञान म्हणजे मांडण्याचं काम वामनदादाने केलेलं आहे. त्याच्यामध्ये महिलांचं जे काही महिलांच्या समस्याविषयी किंवा त्यांच्या प्रेरणेविषयी, महिलांच्या ज्या व्यथा वेदना आहेत त्याविषयी, गरीब म्हणजे जे काही हे आहेत स्वाभिमानाच्या संबंधानं, इथले जे काही वंचित जे लोक आहेत त्या वंचितांच्या संबंधानं, भटके विमुक्त आहेत त्यांच्या संबंधानं, आणि इथले जे कोणी म्हणजे शूद्र अतिशूद्र लोक आहेत त्या सर्वांचं जे काही वास्तव दर्शन जे आहे ते वास्तव चित्र म्हणजे यांनी वामनदादांनी आपल्या म्हणजे गाण्यामधून ते रचना करून त्यांनी लोकांपर्यंत तो संदेश पोहोचवलेला आहे. तर हे समग्र पैलू जे आहेत, हे सर्व जे साहित्य जे आहे ते त्यांनी कुठून घेतलं? बुद्धाचं तत्वज्ञान आणि बाबासाहेबांचं म्हणजे भाषण आणि बुद्धांचे जे काही विचार आहेत या दोन्ही विचाराला म्हणजे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या चळवळीचे ते भाष्यकार होते. आणि मग ते भाष्यकार म्हणजे ते सर्व पैलूमध्ये आणि सर्व त्याच्यामधला जो स्वाभिमान आहे, क्रांतीचं महार क्रांती आहे, संविधानाची क्रांती आहे, धम्म क्रांती आहे, ह्या सर्व क्रांतीशी संबंधित असलेले जे गीतं आहेत ते गीतं रचून लोकांमध्ये हा जो काही क्रांतीचा जो काही संदेश आहे तो प्रभावीपणे वामनदादांनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. आणि मग वामनदादांनी त्यांचं एक परिसर आणि त्यांचा एक परीघ, गायकांचा आणि कलाकारांचा एक परीघ, व्यापक असा विस्तृत असा परीघ तयार केलेला आहे. आणि तोच वारसा आज जे आहे ते आपल्या भारतीय समाज जीवनामध्ये आंबेडकरवादी विचाराचे जितके गाणे आहेत तितके कोणत्याही चळवळीमध्ये
तितके गाणे नाही आहेत. तितकं आणि हे गाणे केवळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते संपूर्ण भारतामध्ये ते पसरलेले आहेत. इतकंच नाही तर जगामध्ये हे सर्व म्हणजे वामनदादाचे आणि आंबेडकरवादी विचारांची प्रेरणा घेऊन रचना केलेली जी गाणी आहेत ते पूर्ण जगामध्ये आज त्याचं अनुसरण होत आहे, लोकाभिमुख होत आहे आणि त्यातून लोकांची जी चळवळ आहे, सर्वसामान्य लोकांना बाबासाहेबांची चळवळ सर्वसामान्यपर्यंत पोहोचलेली आहे. अगदी बरोबर आहे सर. थोरात सर, महाकवी वामनदादा कर्डक यांच्या संबंधाने एखादं गीत आपण सांगून थोडस गाऊन दाखवलं तर अजून बरं होईल. तुमचं आवडतं गीत कोणतं महाकवी वामनदादा कर्डक? गाता तर येणार नाही, परंतु दादांची जी काही गाणी आहेत त्यातली काही प्रमुख जी गाणी आहेत बर, तर त्या अनुषंगाने मला बोलता येईल. आपण दादांनी जवळजवळ 10,000च्या पेक्षाही जास्त गाणी दादांनी लिहिली आणि अनेक गाणी जी आहे दादांची ती माइलस्टोन अशी ठरलेली आहे. आणि ही गाणी अगदी म्हणजे दादांनी आपण 1943ला त्यांनी गीत लेखनाला सुरुवात केलेली आहे आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे 2004ला त्यांचं निधन झालं, तत्पूर्वी 2003 पर्यंत सातत्याने दादा लिहित होते. म्हणजे जवळजवळ 6 दशकं त्यांनी गीत लेखन दादांनी केलेलं आहे. दादांची जशी बुद्ध भीमगीतं लोकप्रिय आहे तशी दादांची लोकगीतं देखील अतिशय प्रसिद्ध आहे. त्यातल्या त्यात जर आपण बघितलं की आकाशवाणीवर त्या काळामध्ये म्हणजे माझ्या लहानपणी मी ऐकलेलं त्यांचं जे गाणं आहे की बंधू रे शिपाया तू दे रे दे रुपया, हे जे गाणं होतं की हे अगदी सर्वसामान्य लोकांपर्यंत गेलेलं हे गाणं होतं. आणि एक लोकगीत दादांनी अंबाजोगाईला देखील लिहिलेलं आहे. अंबाजोगाईला दादा आल्यानंतर ते मिलिंद नगर या परिसरामध्ये थांबत असायचे आणि सकाळी उठल्यानंतर त्यांना फिरायला जाण्याची सवय होती आणि उठून ते सकाळी सकाळी एक दिवशी फिरायला नदीच्या किनारी गेले आणि एक नवीन लग्न झालेली मुलगी जी आहे ती नदीवरून की डोक्यावर एक हंडा आहे, हातामध्ये एक पाण्याने भरलेली कळशी आहे आणि अनवाणी पायाने ती त्या ठिकाणी पाणी घेऊन येत आहे आणि त्या अनवाणी पायाने येत असताना तिच्या पायामध्ये एक काटा टोचलेला आहे आणि तिने मग एका हाताने ती कळशी तशी धरून तो पायातला काटा काढण्याचा ती प्रयत्न करत आहे. हा प्रसंग दादांनी बघितला आणि दादा फिरून आल्यानंतर त्यांनी एक गीत की नदीच्या वाट चुनचुन काट चुनचुन करत पाय पोर चालत जाय, अशा प्रकारचं ते लोकगीत दादांनी म्हणजे सासूरवाशीन जी आहे तिला जे काही कष्ट करावं लागतात कुटुंबासाठी ते दादांनी ते लोकगीत इथं लिहिलेलं होतं अंबाजोगाई. आणि ते गीत दादांनी विशेषतः इथल्या कार्यक्रमामध्ये देखील अनेकदा गायलेलं देखील होतं. आणि अंबाजोगाईकरांसाठी म्हणजे एक गीतांची दादाची निर्मिती जी आहे तिचं स्थळ हे अंबाजोगाई आहे. आणि प्रामुख्याने म्हणजे दादांची सकारात्मक गाणी जास्त आहेत. आपल्याकडे लोक प्रामुख्याने दादाचं एकच भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते हे गाणं घेऊन त्याला निगेटिव्ह सेन्समध्ये मांडण्यासाठी त्याचा वापर करतात. परंतु लोकांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की दादांनी त्याच्या पुढे जाऊन 15-20 वर्षानंतर दादांनी जे गीत लिहिलं हे 5 लोकांचं जे सांगतात त्यांनी दादांचंच गीत आहे की भाजीत भीम आहे, भाजीत भीम आहे, रोटीत भीम आहे, अरे लाखात काय म्हणता कोटीत भीम आहे. क्या बात आहे. म्हणजे तेच वामन दादा आहे की ते सांगतात की तुम्ही लाखो का म्हणतात की आंबेडकरवादी लोकांची संख्या ही कोटीमध्ये आहे असं दादांनी प्रामुख्याने आवडतात. तर पुढाऱ्यांच्या दादांनी जो काही प्रश्न विचारलेला आहे की स्वयंघोषित अशा प्रकारची जी पुढारी आहेत तर त्यांना दादा विचारतात की तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, समाजाचं काय रे वेड्या, समाजाचं. तर हे जे गाणं आहे दादांचं म्हणजे हा प्रश्न निर्माण करणारं ते आहे. पुन्हा दादांनी जे काही आपण बघतो की दादांनी भीम म्हणजे काय सांगू तुला वामन, भीम माझा कसा होता, 7 थिगळाच्या बंडीचा भीम माझा खिसा होता. म्हणजे एखाद्या माणसाची जी बंडी आहे ती 7 थिगळाची जरी असली तर तिच्यातला सगळ्यात महत्वाचा आणि केंद्रस्थानी असलेला भाग हा तिचा खिसा असतो. तसं सामान्य माणसाला जसा खिसा महत्वाचा असतो तसं वामनाला आणि आंबेडकरी समाजाला बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तितके प्रिय आहेत. अशा प्रकारे दादांनी अनेक गीतांतून ते मांडलेलं आहे.
किंवा दादांचं उद्धरली कोटी कोळे भीमा तुझ्या जन्मामुळे, हे देखील गीत माझं आवडतं अशा प्रकारचं गीत आहे. म्हणजे दादांच्या गीतांवर बोलत गेलं तर ते कितीतरी असे गीत आहेत. आणि मला 15-16 वर्षापासूनच दादांना प्रत्यक्ष ऐकण्याचं म्हणजे संधी लाभलेली होती. आणि शेवटचाही त्यांचा सार्वजनिक कार्यक्रम औरंगाबादला, त्यांचा जो सत्काराचा 2001ला नागरी सत्कार झालेला होता, त्यावेळी दादा अत्यंत आजारी असताना देखील दादांनी त्या ठिकाणी मी वादळ वारा, रक्त पिणारे सारे सारे, माड्या लोळवणारा, मी वादळ वारा, म्हणजे आजारी असताना देखील त्यांनी ते गीत गायलेलं होतं. आणि संपूर्ण गायलेलं होतं. सभागृह त्यावेळी उभा राहून दादांच्या स्वरामध्ये गात होतं. तोही प्रसंग मी अनुभवलेला आहे. नक्कीच फार महत्वाच्या गाण्यांचा तुम्ही आढावा या निमित्ताने या ठिकाणी घेतलेला दिसतो. यामध्ये प्रामुख्याने तुम्ही स्त्री जीवनाच्या संबंधाने आणि बाबासाहेबांच्या गीतांचा परामर्श या ठिकाणी घेतला. त्याच्या व्यतिरिक्त बाबासाहेबांनी अनेक लोकगीतं आणि अनेक बाबासाहेबांवरची गाणी वामनदादांनी लिहिलेली आहेत. की तुमची कधी दादांची भेट झाली का? दादांची म्हणजे पहिला तर दादांचा जो काही कार्यक्रम आहे तो साधारण 86-87च्या दरम्यान दादा वैजापूरला आलेले होते. आणि ते वैजापूरला येऊन दररोज दादांचा त्या ठिकाणी गायनाचा कार्यक्रम होत असेल. आणि त्याच वेळी शिवजयंती आलेली होती. आणि वैजापूरला सर्जेराव निंबाळकर नावाचे एक वकील होते, ते मराठा समाजाचे होते, परंतु ते दादांचे खूप चाहते होते. आणि शिवजयंतीचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला होता. तो कार्यक्रम एका मंदिराच्या ओट्यावर होता. आणि मग दादा जर या कार्यक्रमाला आले तर फार चांगलं होईल असं त्यांना वाटलं, परंतु दादा या ठिकाणी येतात की नाही अशी त्यांना शंका होती. आणि त्यांनी जाऊन दादांना विनंती केली की दादा शिवजयंतीचा हा कार्यक्रम आहे, तुम्ही जर आला तर खूप चांगलं होईल. आणि दादा म्हणाले मी येतो. आणि त्या कार्यक्रमाला दादा आले. आणि आल्यानंतर दादा म्हणले मी फारसं भाषण काही करणार नाही, परंतु 2-4 ओळी मी तुमच्या समोर सादर करेन. आणि दादांनी त्या शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये की पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली, जयंती आली, चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला झाली. हे असं सुरू केलं. हे पहिलं कडवं त्यांनी गायलं. आणि दुसऱ्यांदा तेच कडवं त्यांनी गात असताना की पहाट झाली प्रभा म्हणाली, शिवजयंती आली, चांदाची चांदणी येऊन खाली वारा शिवाला झाली. अशा प्रकारे त्यांनी ते केलं. आणि मग प्रचंड हजारोचा जो काही तो जनसमूह होता तो एकदम त्याचं स्वरूप बदललं आणि लोक जोर जोराने उठून टाळ्या वाजवायला लागले. आणि दादांना ते कडवं डबल गायला त्यांनी लावलं. त्यानंतर साधारण 2001ला दादांचा नागरी सत्काराच्या निमित्ताने ते 7-8 महिने औरंगाबादला मुक्कामाला होते. आणि त्याच वेळी जय भवाननगर परिसरामध्ये आम्ही एक धम्मकुटी त्या ठिकाणी बांधलेली होती. आणि ती देखील धम्मकुटी आम्ही म्हणजे स्वतःच्या स्वाभिमान निधीतून आणि स्वतःच्या श्रमातून ती बांधलेली होती. आणि त्या धम्मकुटीचं उद्घाटन आम्ही ते जानेवारी 2001ला वामनदादांच्याच हस्ते करायचं ठरवलं. त्यावेळी मी सुयोग कोचिंग क्लासेस नावाने क्लासेस चालवत होतो. आणि त्याला लागूनच ती कुटी होती. दादा आले आणि दादांच्या हस्ते त्या ठिकाणी त्या कुटीचं उद्घाटन करण्यात आलं. दादांची तब्येत बरी नव्हती तरी दादांनी त्या ठिकाणी जे काही मार्गदर्शन केलं त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचा सूर असा होता की आंबेडकरवादी विचाराची गरज फक्त आपल्याला किंवा भारतालाच नाही तर आंबेडकरवादी विचाराची गरज संपूर्ण जगाला आहे, अशा प्रकारचे विचार त्यांनी मांडलेले होते. आणि मी जिथं क्लास घेत होतो त्या रूम मध्येच दादा 2 दिवस त्या ठिकाणी राहिलेले होते. आणि त्यामुळं 2-3 दिवस मला त्यांचा सहवास लाभला. दिवसभर त्यांच्याशी गप्पा व्हायच्या आणि अनेक विषयावर दादा त्यावेळेस बोलत असायचे. आणि तेव्हा तर ते म्हणाले की आता मी काही पुन्हा परत जात नाही, आता मी याच ठिकाणी राहतो. परंतु 2-3 दिवसाच्या नंतर दादा विजयानंद दादा जाधव यांच्या सोबत दादा त्यांच्याकडे गेले होते. तर दादांशी अशा प्रकारे 2-3 दिवस भरपूर बोलण्याचा मला आणि त्यांचा सहवास, काही गाणे देखील त्यांनी त्या काळामध्ये गाऊन दाखवले. तर दादांचा स्वभाव या निमित्तानं स्वभाव कसा वाटला दादांचा? नाही, दादांचा स्वभाव अतिशय म्हणजे विशेषतः माझ्याकडे त्यांचे जे काही फोटो आहे त्यामध्ये एका फोटोमध्ये असा आहे की एक 5-6 म्हणजे आम्ही बसलेलो असताना काही छोटी मुलं अचानक मध्ये आले. तर दादांनी त्या लेकरांना सगळ्याला जवळ बोलून घेतलं आणि त्यांच्यासोबत ते म्हणजे बोलायला लागले. आणि एक मुलगा अतिशय छोटा असल्यामुळे अगदी बोबड्या भाषेमध्ये त्याच्यासोबत ते बोलायला लागले. आणि त्याला मांडीवर देखील त्यांनी घेतलं. काय आणि तुला बाबासाहेबांविषयी काय माहिती आहे, अशा प्रकारे ते त्याला विचारू लागले. म्हणजे त्यांचा
ते जेव्हा दादांचा स्वभाव अतिशय खेळकर, प्रेमळ आणि अतिशय भावनिक अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. प्रामुख्याने जवळ बसलेल्या माणसाशी ते जेव्हा संवाद साधायचे तर ते खांद्यावरून हात फिरवत असत किंवा डोक्यावरून हात फिरवत असत आणि क्या बात आहे. त्याला म्हणजे सद्भावना त्याविषयी व्यक्त करत असत. दादांनी नक्कीच. त्या काळामध्ये एक चांगलं 20-22 ओळींचं एक पत्र देखील मला लिहून दिलेलं होतं त्या कार्याचा गौरव करणारं आणि ते अच्छा. पत्र आम्ही प्रेम करून त्या पुटीमध्ये लावलेलं देखील होतं. बर बर, खूपच छान तुम्ही अनुभव सांगितला. ऍडव्होकेट श्याम तांगडे आहेत आपल्यासोबत. तांगडे सर, आपला काही संधी आपल्याला मिळाली बोलण्याची, दादांशी काही त्यांच्याशी संवाद साधण्याची? तसा म्हणजे 1976ला त्यांची वेळ झाली बरं. आणि मग ते सुरुवात होती. आम्ही म्हणजे तसे नवीन कार्यकर्ते म्हणजे लाजरे बुजरे कार्यकर्ते त्या काळात. आणि अच्छा. मग लाजरे बुजरे कार्यकर्ते असल्यामुळं, परंतु आमचे म्हणजे मोरे जे आहेत, प्राध्यापक मोरे यांच्याशी मैत्रीचे संबंध आणि मोरे सरांकडे वामनदादा आलेले आणि मग ते आंबेजोगाईला आल्यावरच त्यांचा म्हणजे हे झाला, परिचय झाला. आणि मग मोरे सरांनी सांगितलं की आपण आता वामनदादाचा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेऊ, यांचा उपयोग करून घेऊ, आपण आलेले तिथं आहेत तर. मग बरोबर. मी सर्व्हिसला होतो तर मग ते सर्व लोकसंपर्काचे आम्हाला जरा नाद होता पूर्वीपासूनच. गावाकडे बरोबर. फार मोठ्या चळवळी केलेल्या असल्यामुळे नाद होता चळवळीत राहायचा. तर मग ते सर्व आयोजन करण्याचं जे आहे, त्यांच्यासाठी जी आर्थिक मदत काय लागते त्याचं सर्व नियोजन करण्याचं जे काम आहे किंवा त्याचं म्हणजे व्यवस्था करण्याचं काम जे आहे, ऑर्गनायझिंग मध्ये तुम्ही त्यामध्ये खूप मोठा सहभाग घेतला. असा सहभाग घेतला. आणि मग मला तसा म्हणजे संभाषण असा म्हणजे आता ते मला गायनाचं फारसं काही ज्ञान नाहीये आणि गायकांचं जे आहे, पण हे चळवळीचे गाणे गाणारे लोक म्हणजे वामनदादा असतील किंवा हे चळवळीचे जे गाणे गात होते त्यांच्याविषयी मात्र आकर्षण असायचं आणि ते चळवळीचा नक्कीच. मेसेज त्यांच्याकडून आम्ही शिकलो. पहिलं तर आम्हाला पुस्तकं वाचायला येत नव्हते. त्या काळात जे आहे ते आम्ही हे पुस्तकं वाचण्याऐवजी हे गाण्यामधून आम्ही बाबासाहेबांचं तत्वज्ञान शिकलेलं आहे. म्हणजे बरोबर. त्या काळामध्ये आम्ही जे गावोगाव जे फिरलो आणि गावोगाव फिरून जे संदेश देत होतो ते हे वामनदादाच्या गाण्यातून जो संदेश मिळाला, बाबासाहेब समजले, ते आम्ही लोकांना सांगितले. म्हणजे एकंदरीत आम्हाला जो काही कळाला तो म्हणजे वामनदादाच्या गाण्यातून बाबासाहेब कळालेले आहेत. आणि तो त्यांचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे आंबेजोगाईला आलेला, बस एवढं. बाकी मग मी इतर ठिकाणी फिरत राहिलो. या ठिकाणी त्यांचे मग आम्ही आयोजित केले होते कार्यक्रम म्हणजे चेनमध्ये, कारण त्यांच्या जी काही आर्थिक परिस्थिती दबकायला वगैरे म्हणजे त्यांना गरज होती. अशा काळामध्ये मग आम्ही म्हटलं की हे जे काही आपले कलावंत आहेत, ह्या कलावंतांना आपण महाराष्ट्रामध्ये असे कार्यक्रम आयोजित करू. म्हणून मग ते हे जे आनंद शिंदे आणि यांचे वडील जे काय आहेत ना, प्रल्हाद शिंदे, वामनदादा, तिकडं धाकडे म्हणजे नागपूरचे धाकडे होते बघा, अंध होते धाकडे, सूरमणी धाकडे, असे हे म्हणजे हे कलावंत निवडून आम्ही महाराष्ट्रामध्ये चैनमध्ये त्यांचे प्रोग्राम आयोजित केले. त्यांना एक आर्थिक मदत मिळावी आपल्याकडून, ते व्हावं. आपण एक म्हणजे एज्युकेटेड एम्प्लॉईज मध्ये काम करतोय तर त्यांना आपली मदत व्हावी म्हणून असे चैनमध्ये कार्यक्रम म्हणजे त्याच्यामध्ये मग वामनदादा, सूरमणी धाकडे, प्रल्हाद शिंदे यांचे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले होते. आता ते इंटरनॅशनल लेवलवर आम्ही ते केलं असल्यामुळं फारसं म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे भेटणं तर ते फारसं आपण म्हणजे चर्चेमध्ये आम्ही रमत नव्हतो. नक्कीच. एकूण खरं तर काय आहे की भारतात असे गाव नाही जिथे वामनचे नाव नाही. माझ्या आणि तुमच्या जे काही पहिली चळवळ जी आपण शिकलो खऱ्या अर्थानं, म्हणजे आई वडिलांनी जय भीम म्हणायला शिकवल्यानंतर खऱ्या अर्थानं जर चळवळीचा पहिला शब्द जर कळला असेल की जे काही आपण घडलो, तर पहिलं गाणं म्हणजे महाकवी वामनदादा कर्डकांचं उद्धरली कोटी कोरे भीमा तुझ्या जन्मामुळे, हे कानावर येऊन चळवळ वाढायला शिकायला लागलो. पहा पहा मंजुळा, हा भीमरायाचा मळा, ही वामनदादाची गाणी ऐकून आपण बाबासाहेबांची चळवळ समजायला लागलो खऱ्या अर्थानं. चांदण्याची छाया, कापराची काया, या निमित्ताने वामनदादा आपल्याला समजत गेले की वामनदादाचा आपल्या एकूण जीवनामध्ये काय महत्व आहे, बाबासाहेबांचं काय महत्व आहे. आणि अशा पद्धतीनं आपण बाबासाहेब खऱ्या अर्थानं जर समजले, आम्हाला म्हणजे शिकलो आपण, ही जी पिढी घडली तर ही खऱ्या अर्थानं वामनदादांच्या गीतातून घडली. कारण
ज्यावेळी ही चळवळ बाबासाहेबांचे अनेक गोष्टी त्या लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या, त्यावेळी बाबासाहेबांचा नेमका आणि समजणारा जो संदेश आहे तो खऱ्या अर्थानं वामनदादा या गीतामधून आपल्यापर्यंत आला, त्या कॅसेटच्या माध्यमातून तो आपल्यापर्यंत पोहोचला. त्यामुळे पहिलं जे बाळकडू जर आपल्याला कोण बाबासाहेबांच्या चळवळीतलं मिळालं तर वामनदादाच्या गाण्यानं मिळालं. हे सर्वश्रुत आणि सर्वांना माहीत असलेली एक घटना आहे. खरं तर या महाकवी वामनदादा कर्डक या प्रेरणास्तंभाच्या निमित्ताने आज ही तुमची मुलाखत घेत असताना संपूर्ण महाराष्ट्राला या निमित्तानं मला अतिशय सांगताना आनंद होतो की भादोला, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी गवई मिसाळ हा जो जलसा होता, या जलशाच्या निमित्तानं महाकवी वामनदादा कर्डकांचा पाऊल या भादोला गावात लागलं आणि भादोला गावामध्ये वामनदादा अतिशय रमले. तर त्या ठिकाणी सुद्धा महाकवी वामनदादा कर्डकांचं जवळपास 25 फुटांचं स्मारक स्तंभ त्या ठिकाणी बांधलेला आहे. तो स्तंभ सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवेल. तो स्तंभ त्या ठिकाणी बांधलेला आहे. त्या ठिकाणी डॉक्टर सागर जाधव यांच्या आजीचं ते गाव होतं. त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी स्तंभावर 4 सिंह असलेला जो अशोक स्तंभ आहे तो त्या ठिकाणी लावलेला आहे आणि चारी साईडला महाकवी वामनदादा कर्डकांच्या गीतांच्या ओळी त्या ठिकाणी लावलेल्या आहेत. तो स्तंभ त्या ठिकाणी आहे. त्यानंतर आपण जो दुसरा जे स्मारक आहे ते स्मारक म्हणजे विलास दादा जंगले यांनी बांधलेलं जे गंगाखेड या ठिकाणी त्यांच्या वैयक्तिक जे काही शेत होतं त्या शेतामध्ये त्यांनी ते बांधलेलं आहे ते. आणि तिसरं हे जे आहे हे अंबाजोगाई मधलं प्रेरणास्तंभ. खऱ्या अर्थानं एखाद्या माणसाला जिवंतपणी तर तो आयकॉन होताच, परंतु तो गेल्यानंतर सुद्धा आमच्यासाठी प्रेरणा बनवून चळवळ वाढवण्यासाठी सातत्याने आमच्या सोबत आहे. गीतांच्या रूपाने आम्हाला प्रेरणा देत राहतो, आम्हाला चळवळीसाठी ऊर्जा देत राहतो. आणि म्हणून महाकवी वामनदादाचे तुम्ही नात्यात नाही, तुमचा वामनदादाचा रक्ताचा संबंध नाही, पण अशाही परिस्थितीमध्ये वामनदादा आम्हाला आमच्या वडिलांसारखे वाटतात. आणि म्हणून वामनदादा कर्डकांच्या बाबतीत खऱ्या अर्थानं एक मुलं म्हणून आपण त्यांचं हे काम केलं आपल्याला दिसतंय. या निमित्तानं महाकवी वामनदादा कर्डकांचं एक गीत आपण या ठिकाणी प्रेरणास्तंभावरचं ऐकूयात. मावलीची माया होता माझा भीमराया, मावलीची माया होता माझा भीमराया, मावलीची माया होता माझा भीमराया. महाकवी वामनदादा कर्डकांबद्दल आणखीन का तुम्हाला असं वाटतं की महाकवी वामनदादा कर्डक आजही प्रासंगिक आहे? ऍडव्होकेट संदीप थोरात. कलेमध्ये गाणं हा जो काही प्रकार आहे याला सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय महत्वाचं स्थान आहे. आणि आंबेडकरवादी चळवळीमध्ये जसं आता तांगडे साहेबांनी उल्लेख केला आणि तुम्ही देखील उल्लेख केला की आंबेडकरवादी चळवळीमध्ये गाणं हे काही मनोरंजनासाठी आलेलं नाही, तर गाणं हे विचाराचं आणि तत्वज्ञानाचं वाहक म्हणून आलेलं आहे. आणि म्हणून त्या गाण्याकडे आपण वामनदादांच्या गाण्याकडे जरी बघितलं तर त्या गाण्याच्या चाली ज्या आहेत ह्या पारंपरिक चाली नाही किंवा त्या चित्रपट गीतांच्याही चाली नाही, तर त्याचं आपलं एक वेगळं अशा प्रकारचं लय देखील वेगळी आहे, त्यातला विचार देखील वेगळा आहे. आणि आज जर आपण दादांचं बघितलं तर गेली 5-6 पिढ्या वामनदादा कर्डकांचं गाणं म्हणजे माझ्या आजोबांना जितकं आवडत होतं, माझ्या वडिलांना जितकं आवडत होतं, मला आवडतं, माझ्या मुलाला आवडतं, म्हणजे 4-5 पिढ्या जर आपण बघितलं तर आजच्या काळामध्ये एखादा कोणताही कवी जो आहे तो कवी 5-6 वर्षामध्ये तो प्रासंगिक राहत नाही. कारण की बरोबर ते लोक परिस्थितीवर तत्कालीन घटनावरती गाणे तयार करत असतात. परंतु वामनदादांची जी गाणी आहेत ती गाणी जी आहेत तर ती विचार सांगणारी, चळवळ सांगणारी, तत्वज्ञान समजून सांगणारी ती गाणं असल्यामुळं ती कायमस्वरूपी प्रासंगिक अशा प्रकारची आहे. आणि शिवाय ती लढ्याला एक ऊर्जा देणारी अशा प्रकारची बाब आहे. वामनदादा गीतातून आपल्याला भगवान बुद्ध समजून सांगतात, ते पंचशील समजून सांगतात, ते करुणा समजून सांगतात, मैत्री समजून सांगतात. वामनदादा बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक लढा जो आहे तो लढा आपल्या गीतातून
उभा करतात. म्हणजे आज आपण जर बघितलं तर पुस्तकं वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या ज्या काही महत्वाच्या घटना आहेत, म्हणजे आपण चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल, काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, संविधान निर्मितीची बाब असेल किंवा धम्मक्रांतीची जी गोष्ट आहे, ह्या बाबी पुस्तक रूपाने वाचायला गेलं तर खूप वेळ लागू शकतो. परंतु दादा ह्या सगळ्या बाबी अगदी एका एका गाण्यामध्ये, एका एका कडव्यामध्ये अगदी सहज ते सांगतात. आणि वाचताना, समजून घेताना किंवा भाषणही ऐकताना लोकांना ते ऐकत असताना ते सजग असले तरच ती गोष्ट समजू शकते. परंतु गाण्याच्या बाबतीत इतकी सजग असण्याचं काही कारण नाही. ते गाणं अगदी सहज त्यांच्या कानावर पडतं आणि ते त्यातली जी काही लयबद्धता आहे दादांच्या गाण्यामधले, ती माणसाला गुणगुणायला भाग पाडते. आणि ती गुणगुणणं म्हणजे त्याने त्याला स्वयं अध्ययन केल्यासारखी ती गोष्ट आहे. आणि तो एकदा गुणगुणल्यामुळे ती त्याला पक्क होतं आणि त्यातून त्याला चळवळीतल्या ज्या काही महत्वाच्या घटना आहेत त्या त्याच्या लक्षात राहतात. आणि आजही दादांची गाणी जी व्यवस्थेला प्रश्न विचारणारी आहे, संविधानाचं महत्व सांगणारी आहे. आजही दादांच्या काळात ती जी काही परिस्थिती होती, ती परिस्थिती थोड्याफार अंतराने तशीच आहे. आणि म्हणून ती गाणं आजही प्रासंगिक आहे. आणि त्याचबरोबर ती ऊर्जा देणार आहे. म्हणजे दादांचं गाणं हे नुसतं गाणं नाही, तर ते चळवळीचं एक प्रकारचं ऊर्जा केंद्र आहे. आणि ते ऊर्जा केंद्र असल्यामुळं ऊर्जेची गरज प्रत्येक चळवळीला, प्रत्येक व्यक्तीला पडत असते. आणि म्हणून दादांचं गाणं आजही प्रासंगिक आहे असं मला वाटतं. बरोबर बोललेस. अगदी खऱ्या अर्थानं आपण जो वामनदादाच्या गाण्याचा प्रासंगिकता तुम्ही जी मांडली ती अतिशय महत्वाची आहे. श्यामदादा, आपण काय सांगाल या बाबतीत? शेवटी मला एक असं जोडून द्यायचं आहे वामन दादाला महात्मा फुलेंच्या काळाशी जोडायचा आहे. स्वमुखी काळ्या गळी गाळी घेते पुन्हा नासया म्हणजे डुंगळी झाप होते. ही जी काही व्यथा त्या काळात महात्मा फुलेंच्या काळात मांडली गेली सावित्रीबाईंकडून. तर ही जी प्रेरणा आहे सावित्रीबाईंची प्रेरणा आणि वास्तव जे काही त्या काळात तत्कालीन वास्तव आणि याचं जे काही वास्तव लक्षात घेऊन आपलं एक स्वतंत्र स्वायत्त असं एक साहित्य निर्मितीचं जे काही विचार आहे तो महात्मा फुलेंच्या म्हणजे एका प्रसंगातून आपल्याला दिसतो. जेव्हा ग्रंथकार सभा महादेव गोविंद रानडे यांच्या माध्यमातून पुढाकारातून म्हणजे बोलवली आणि त्या ग्रंथकार सभेला महात्मा फुलेंना बोलवलं, तेव्हा महात्मा फुले म्हटले की तुमच्या ग्रंथाचा आणि आमच्या म्हणजे समस्येचा कधीही मेळ बसत नाही, त्यामुळं तुमचे ग्रंथ आणि तुम्ही हे आम्हाला काही कामाचे नाही आहेत. अशा प्रकारचं एक बेसिक जी काही गोष्ट आहे ते आमच्या चळवळीला म्हणजे उगम जो असतो स्वायत्त चळवळीचा उगम, साहित्य निर्मितीचा उगम जो आहे तो महात्मा फुलेंच्या प्रेरणेतून आहे. आणि मग तो उगम जो आहे साहित्य जे काही त्या काळात तर महात्मा फुले म्हणजे अभंग लिहित होते, पोवाडे लिहित होते आणि ते पद्य रूपामध्ये त्यांचं लिखाण, तर त्या काळात पद्य रूपामध्येच लिखाण व्हायचं, गद्य फार कमी असायचं. आणि त्या लिखाणाला 10,000 गाण्यामध्ये म्हणजे वामनदादांनी 10,000 गाण्यामध्ये मांडून त्याचा जो काही किती ज्ञान भांडार म्हणजे निर्माण केला. म्हणजे मराठी ग्रंथकार सभा म्हणजे आजचं मराठी साहित्य संमेलन त्याला पर्याय या साहित्य संमेलनाचे कुणी दाखवा एखादा, हे 10,000 गाणे रचणारा एखादा कुणी आहे का? तो आमच्या आंबेडकरवादी परंपरेमध्ये, फुले आंबेडकरवादी साहित्याच्या परंपरेमध्ये हे असे एक एक हिरे साहित्याच्या क्षेत्रामधले निर्माण झालेले आहेत. आणि आज जे आहे ते आज आमचं जे काही साहित्यिक लोक आहे, आमचं जे काही आंबेडकरवादी साहित्य जे आहे ते साहित्य जगामध्ये नंबर 1 वर आहे, हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. ते तर्कसंगत आहे, लोकांना भिडणार आहे, लोकांना मनाला भावणार आहे. तर ते हे वामनदादाचे 10,000 गाणे संग्रहित करून त्याच्यावरती जर हे महाराष्ट्रामधले आपले म्हणजे जर साहित्यिक प्रद्यामान
विचारवंत एकत्रित येऊन जर बसले आणि त्यांनी जर ह्याचा म्हणजे एक व्यवस्था निर्माण करायचं ठरवलं आणि पर्याय जो आहे साहित्याला जो पर्याय समर्थ पर्याय आंबेडकरवादी साहित्याचा जो पर्याय आहे स्वाभिमानी साहित्याचा जो पर्याय आहे तो समर्थ पर्याय उभा राहिलेला आहे. फक्त आम्हाला त्याला ते जे काही वेचून जे काही एका माळेमध्ये गुंफायचं आहे ते गुंफण्याचं काम जे आहे ते हे त्याची जी दिशा देण्याचं काम या म्हणजे दिशा देण्याचे संकेत या वामनदादांच्या गीतामधून वामनदादाच्या गाण्यामधून वामनदादाच्या या निर्मितीमधून ही जी निर्मिती आहे वामनदादाची आणि ही निर्मिती जी आहे ती ही निर्मिती आणि बाबासाहेबांचं जे विचाराचं जे तत्वज्ञान विचाराचं विज्ञान याच्याशी लिंक करून महात्मा फुलेंच्या पासून जो काही परंपरा आहे ती परंपरा आणि त्याचा झालेला विकास आज आपण म्हणजे अति उच्च टोकाला पसरलेला हा जो विकास आहे आणि प्रत्यक्ष समाजामध्ये झालेलं जे परिवर्तन आहे ते परिवर्तन जे समाजामधलं जे काही सकारात्मक परिवर्तन झालेलं आहे ते सकारात्मक परिवर्तनाला म्हणजे जे कारण ठरलेलं आहे ते वामनदादाची गाणी ठरलेली आहेत. लोकांनी शाळेत जावं लोकांना शाळेत जाण्यासाठी सुद्धा प्रेरणा वामनदादाच्या गीताने केलेल्या आहेत आणि मग शाळा शिकून मोठी झालेली अधिकारी झालेली लोक जे आहेत आज आपण पाहत आहोत म्हणजे प्रचंड प्रगती तर जे काही चित्र आपणाला हे जे दिसत आहे ते हे सर्व चित्र हे आमच्या साहित्याच्या निर्मितीमुळं झालेलं आहे आणि या साहित्याच्या निर्मितीमध्ये वामनदादाचा अग्रणी हिस्सा आहे. कारण लोकांना समजेल उमजेल अशा भाषेमध्ये हे साहित्य निर्माण झालेलं आहे म्हणजे लोकांचं साहित्य हे निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून म्हणजे सांगायचं शेवटी मला हेच सांगायचं आहे की आज जे आहे ते आज आमचे जे काही आंबेडकरवादी साहित्यिक जे इकडं तिकडं पाहत आहेत त्यांच्या जवळच आहे कस्तुरी सारखं म्हणजे हरणाचं जे काही आहे ना ते कस्तुरी शोधायला जात राहते कुठं कुठं जाते आणि तुमच्याकडे ज्ञान भांडार आहे तुम्ही त्याला पहा त्याला निरखा आणि तुमच्या मधलं ते पाहण्यासाठी काय झाले ते त्या विकाराच्या मलव्याखाली दबलंय ते त्यांचं जे काही आहे ते ज्ञान आणि मग ते जरा सर्वस्व बाजूला सारा आणि मग तुमच्याकडे सर्व ज्ञान भांडणार आहे कशाला इतरांकडे पाहताय. तर ही एक दृष्टिकोन या निमित्तानं म्हणजे या म्हणजे अन्न म्हणजे हे आपले म्हणजे वामनदादांच्या म्हणजे स्मृती दिनानिमित्त या बरोबर म्हणजे या साहित्याला साहित्यिकांना विचारवंतांना एक म्हणजे काहीतरी सुचावं स्ट्राईक व्हावं त्यांचे म्हणजे कन्सेप्ट खुले व्हावेत आणि ते रिसिव्हिंग व्हावं एवढंच या प्रसंगी मी बोलतो असं मला वाटतंय. फार छान तुम्ही हे जे मुद्दे मांडले हे अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत. साहित्य क्षेत्राच्या संदर्भाने तुम्ही ही जी चर्चा या ठिकाणी केली ही इतकी महत्वाची आहे. तुम्हाला मी सांगतो की युगंधर प्रमोद वाळके यांनी वामनदादाच्या गझलांवर काम केलं आणि महाकवी वामनदादा कर्दळ हे मराठीतील अग्रगण्य गझल लिहिणारे आहेत या पद्धतीचं संशोधन त्यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर महाकवी वामनदादा कर्दळकांचे जे काही गीतं आहेत हे गीतं शास्त्रशुद्ध पद्धतीमध्ये बसवून ते मोठ्या मोठ्या म्हणजे दादांच्या या गीतांवर नवीन राग तयार करून ती गीतं त्या पद्धतीने सादर करण्याचं जे काही गीत अभिमायन हा जो प्रयोग आहे हा छत्रपती संभाजीनगर चे डॉक्टर संजय मोहोड सर यांनी तो प्रयोग केलेला आहे. अशा पद्धतीनं महाकवी वामनदादा कर्दळकांच्या संदर्भाने त्यांच्या गीतांच्या संदर्भाने साहित्य निर्मितीच्या संदर्भाने नवीन नवीन संशोधन आपली लोक करत आहेत. खऱ्या अर्थानं ही एक मोठी प्रेरणा आहे एक खूप मोठी गोष्ट आहे या निमित्ताने ती पुढे होत आहे. ज्या पद्धतीनं लोकसाहित्याचा या ठिकाणी विषय निघाला तर महाकवी वामनदादा कर्दळकांचं एक गीत आहे सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का. हे जे गीत आहे हे गीत आपण अनेक वेळा ऐकलं यावर कॅसेट सुद्धा निघाली परंतु हे गीत महाकवी वामनदादा कर्दळकांनी लिहिलेलं आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. अनेक लोकांना माहिती नाहीये की हे गीत महाकवी वामनदादा कर्दळकांचं आहे आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे गीत लिहिलेलं होतं आणि ते सहज ते लोकांमध्ये लोकसाहित्यासारखं लोकगीतासारखं लोकांमध्ये पसरलं आणि अनेकांना त्याचा विसर पडला की हे गाणं नेमकं कुणी लिहिलं.
तर ही पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली, चांदाची चांदणी येऊन खाली, वारा भीमाला गाजली. हे जे गीत आहे, या गीताला दादांनी जसं शिवरायांचं नाव टाकून ते गीत पुन्हा त्या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने सादर केलं. पहाट झाली प्रभा म्हणाली, शिवजयंती आली, चांदाची चांदणी येऊन खाली, वारा शिवाला घाली. या पद्धतीनं वामनदादांनी हे जे गीत त्या ठिकाणी सादर केलं. हे असं जरी असलं तरी महाकवी वामनदादा कर्डकांनी शिवरायांवर जे गीत एक लिहिलेलं आहे, त्या गीताने आपण आजच्या या कार्यक्रमाची सांगता करूया. तर या ठिकाणी ते गीत मी सादर करण्याचा एक प्रयत्न करतो आणि या पद्धतीनं आपण हा कार्यक्रम या ठिकाणी संपवूयात. शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान, शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काळ्या रात्री तळपत होत जिच्या रूपाचं ऊन, काळ्या रात्री तळपत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुसलमानाची सून, अशी देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. बांधित होता मस्जिद इथे अन तेथे मंदिर, बांधित होता मस्जिद इथे अन तेथे मंदिर, त्या शिवाच्या चरणी झुकले सदैव माझे शिर, त्या शिवाच्या चरणी झुकले सदैव माझे शिर. अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकते मान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. वामनवाणी शिवरायाला करतो मी वंदन, वामनवाणी शिवरायाला करतो मी वंदन, मला न आवडे जात आणि धर्माचे बंधन, मला न आवडे जात आणि धर्माचे बंधन. असाच माझा शिवबा होता माणुसकीची खान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. महाकवी वामनदादा कर्डक प्रेरणास्तंभाच्या निमित्ताने ऍडव्होकेट संदीप थोरात आणि ऍडव्होकेट श्याम तांगडे यांनी मनमोकळेपणाने या ठिकाणी वामनदादा कर्डकांवर ही चर्चा केली आणि प्रेरणा स्तंभ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्तिक असलेल्या ठिकाणी संघर्षभूमीमध्ये त्यांनी जो बांधला, जो उभारला, त्याच्या मागची त्यांची स्टोरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितली. ही खरोखर प्रेरणा देणाऱ्या गोष्टी होत्या आणि महाकवी वामनदादा कर्डक आजही आमच्या घराघरात, आमच्या प्रत्येक मनामनामध्ये गीतांच्या रूपाने जिवंत आहेत. दादांच्या आठवणी अशाच आमच्या सोबत राहतील, आम्हाला प्रेरणा देत राहतील, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सर्वांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.